आपण मंचावरती मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सोनू चव्हाण दादा आपण या आपल्या शुभ असते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे महेंद्र मागेला आणि टीम गोल्डन स्पोर्ट्स टिटवाला आणि टीम रत्नागिरी 12वे खेळाडू आपले इथे आपण पाठवायचे नाहीतर मग तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी असेल कारण की स्कोअर अपडेटरला इथे मात्र व्यत्यय येतोय. विनंती असेल टीम रत्नागिरी आणि टीम गोल्डन स्पोर्ट्स टिटवाला 12वा खेळाडू पहिला बॉल पडण्याच्या आत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज असणं गरजेचं असेल नाहीतर मग तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी दिली जाईल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. चला आपण देतोय प्लेयर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार महेंद्र मागे. फिनिशरचा रोल नेहमीच अदा केला आणि या मॅचमध्ये संघ अडचणीत असताना देखील चांगला खेळ त्याचा राहिला आणि महेंद्रला आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. प्लेयर ऑफ द मॅच 32 धावांच्या क्रमक इनिंग फिनिशरचा रोल अदा केला आणि आपल्या संघाला विजयाची दिशा वाटचाल करून दिली. वेल प्लेड महेंद्र मागे आणि पुढील मॅचसाठी शुभेच्छा असतील सर्वांनाच. प्लेयर पाटील 12वे खेळाडू दोन्ही टीमशी आपण लगेचच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. टीम रत्नागिरी आणि गोल्डन स्पोर्ट्स टिटवाला 12वे खेळाडू नसेल तर 2 धावांची पॅनल्टी असेल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. गोल्डन स्पोर्ट्स टिटवालाचा 12वा खेळाडू इथे सज्ज आहे. विनंती असेल टीम रत्नागिरी आपला 12वा प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेचच पाठवायचा आहे. हॅलो हॅलो नाही नाही आंबळे इथे आपले विनय दादा परमार यांच्या हार्दिक शुभेच्छा. चला फिल्डिंग लावून घ्यायचे आणि सलामीचे बॅटर्स पदाच्या आतमध्ये पाठवायचे. बाकीच्यांनी मैदान खाली करा. मॅचला आपण सुरुवात करतोय. ते भुर्या आलेला आहे आपल्या भुर्याला 2 शब्द विचारू. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मस्ती करी तारीख बोल चल जयेश पाटील ना 12 में बोल द बोल आया द बोल आम बेट जीतो हम राम बेट जीतो बोल जयेश पाटील ला खाटो बास मार बोल बोल राणा जयेश पाटील ना 12 में बोल ए बोल राखी देना भाई बोल बोलना जयेश पाटील टोटर स्टेट ने मारे तो बोलवो ना टोटर बोल ए आने को बोलवानो आने के बोले तो गाड़ी ने ले जाए पड़ी गाड़ी ने ले जाए. चला मॅचला सुरुवात करायची. 4 षटकांची मॅच असेल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. कालीबाई
माझा भाऊ रविभाई चव्हाण. ओनली फॉर किंग ऑफ कल्याण. चला मॅचला आपण सुरुवात करूयात. सर्वांचं पुनश्च मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिला बॉल, गोलंदाज तयार. अभिषेकचा पहिलाच बॉल फ्लिक केला आडव्या पाटने. मिड विकेटच्या दिशेनं फिल्डर येतोय आणि इथे मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडूला अडवलं गेलं आहे आणि मिळतील या धाबा 2. एका बाजूला संघ आपण पाहतोय गोल्डन स्पोर्ट्स टिटवाला आणि त्यांच्या अगेन्स्ट झुंजार कंबुर्डे संघ रत्नागिरीवरून हा संघ इथपर्यंत पोहोचला आणि त्यांच्या अगेन्स्ट टिटवाला संघ आपण पाहतोय गोल्डन स्पोर्ट्स वैभव भोईर यांचा संघ. ओ फटका फसला, चेंडू हवे डाऊन दी बॉल. फिल्डर पोहोचले होते परंतु आता इथे शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातून निसटला. झेल ड्रॉप. रत्नागिरी त्यांच्या अगेन्स्ट गोल्डन स्पोर्ट्स टिटवाला अशी मॅच आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अभिषेकला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतोय परंतु आता आजी संधी येथे निर्माण झाली होती. संधीचं सोनं करता आलं नाहीये. झेल ड्रॉप झाला. गोलंदाज तयार ऑन दी मार्क. हो प्रचंड वेग आहे परंतु आता लेग स्टिक सोडली आहे. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. वाईट बॉल. अभिषेक पुनश्च सज्ज होतोय समोरच्या दिशेनं. इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉलर्स बॅक ड्राईव्ह आणि तत्पूर्वी क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं राहिलं. योगेश होते आणि योगेशने इथे मात्र चांगला चेंडू अडवला. तत्पूर्वी मिळेली एकच धाव. एका धावेच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. चांगली कामगिरी राहिली आहे. हो प्रचंड वेग आणि आता इथे मात्र बीट केलं फिल्डरला. आता आलाय हा डॉट बॉल. रत्नागिरी त्यांच्या अगेन्स्ट गोल्डन स्पोर्ट्स टिटवाला अशी ही मॅच आपण पाहतोय. बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलंय. आता इथे कव्हरला फिल्डर होते आणि फिल्डरने केली आहे चुकी. सुनील होते आणि सुनीलने हा झेल ड्रॉप केला. गोलंदाज तयार. हो आता पुढेशा मिस टायमिंग. आता क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. एक धाव तर कंप्लीट झाले. इथून मात्र 2 धावा सहजरित्या कंप्लीट होतील आणि 2 धावेंच्या मधीनं
आता स्कोर बोर्ड पुढे जाईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 8 धावा टीम झुंजार रत्नागिरी या संघाच्या. येस, दुसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि गोलंदाजी ट्रॅकवरती अप्पू कुंगलेवरती जबाबदारी असतील. मुस्तकीम अर्थातच अप्पू कुंगलेवरती जबाबदारी. आणि इथून मात्र अप्पूला चांगली गोलंदाजी करावी लागेल. चला मॅचला आपण सुरुवात करायची आहे. वेळ आपल्याकडे कमी असेल या गोष्टीची आपण नोंद घ्या. अप्पूवरती जबाबदारी आहे. अप्पू कुंगले गोलंदाज तयार ऑन दी मार्क. हो, अप्पूचा पहिलाच बॉल स्विंग या नमेस पाहतच ठेवलं बॅट्समनला. आणि आता चांगली गोलंदाजी करत असताना मधाच्या आतमध्ये गोल्डन स्पोर्ट्स टिटवाळा संघ, वैभव भोईर यांचा संघ इन ॲक्शनमध्ये. हो, समोरच्या दिशेने इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न झाला. अतिरिक्त बाउन्स होता आणि इथे मात्र एकच धाव मिळेल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचेल 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एका बाजूला टीम रत्नागिरी फाईट करतोय, दुसऱ्या बाजूला टीम टिटवाळा मधाच्या आतमध्ये फाईट करतोय. चांगली लढत आहे सध्याच्या घडीला आपण पाहतोय. अप्पू पुनश्च सज्ज होतोय. नेक्स्ट बॉल अप्पूचा इथे मात्र ब्लॉक होल मध्ये होता. त्याच्यावरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय. विनय पाटील पोहोचतो चेंडू पर्यंत आणि तत्पूर्वी मिळतील या 2 धावा. 2 धावा रोखू शकणार नाहीये. 2 धावेंच्या मधीन आता धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजेच तत्पर 11 या आकड्यावरती. 11 रन्स ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती. अप्पू देखील चांगली गोलंदाजी करतोय. 4 षटकांची मॅच आहे, त्या अनुषंगाने 40+ धावा टीम रत्नागिरीला जरूर बनवाव्या लागतील. हो, विकेट केला. उंची जास्त, लांबी कमी आहे. डाऊन दी बॉल फिल्डर पोहोचतोय आणि इथे मात्र चांगला झेल टिपलाय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. योगेश भोईर होते डाऊन दी बॉल आणि योगेश भोईरने चांगला झेल टिपला. विकेटचं पतन. नवीन फलंदाज हर्षद मधाच्या दिशेनं वाटचाल करतोय. आता संघाला इथे मात्र एक पार्टनरशिपची आवश्यकता असेल टीम रत्नागिरीला. धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 11 धावा आहेत. चांगली गोलंदाजी अप्पूची देखील राहिली आहे. अजूनही इथे मात्र 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हर्षद नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला सज्ज होतो आहे.
हो, आल्या आडव्या बॅटने ऑनसाईडला चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहे, एकच धाव मिळेल. एकेका धावेसाठी आता संघर्ष करावा लागतोय मधाच्या आतमध्ये टीम रत्नागिरीला. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक आहे. पुणे आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. अवघ्या 6 धावा खर्च करत महत्वाची एक विकेट देखील घेतली. 4च धावा दिल्यात, कारण की पहिल्या षटकामध्ये 8 बनल्या होत्या. या षटकामध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्यात. एक विकेट देखील आपल्या नावावरती कोरली आहे. हो, इथे मात्र फटका फसला. मिस्टर आमिंग चेंडू हवेत. हो, इथे मात्र प्रयत्न चांगले होते, वेल ट्राय, परंतु इथे झेल घेऊ शकले नाहीत. झेल ड्रॉप आणि तत्पूर्वी या धावा मिळतील. 2 धावा घेतल्या गेल्यात आणि 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस 14 धावा. ते आपण पाहतोय चांगला खेळ राहिलाय सध्याच्या घडीला टीम गोल्डन स्पोर्ट्स टिटवाळा या संघाचा. चला, जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका, लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सुनील वरती आता जबाबदारी आहे. चला, मॅच ऑन. सुनील ऑन दी मार्क. 14 धावा सुरुवातीच्या 2 षटकामध्ये. हो, पहिलाच बॉल आणि त्याच्यावरती इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. नटराज मुद्रेमध्ये आले आणि चेंडूला पाठवून दिलं सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. ओहो, कमालीचा फटका. श्रीशी त्याच्यावरती बैठक लगावली आहे आणि इथे मात्र 2-2 फिल्डर प्रयत्न करतात चेंडूला अडवण्याचा. शेवटच्या मोमेंटला चेंडूला अडवलाय आणि इथे मात्र या 3 धावा प्रचंड वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. अशा रगरगत्या उन्हामध्ये क्रिकेटचा हा थरार आपण पाहतोय. महाराष्ट्र रुखी ज्ञाती समाज कल्याण आयोजित स्वर्गीय किशोर चव्हाण स्मृती चषक 2026 हे शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे, मेगा फिनाले. आणि आज सुपर संडे अनुषंगाने अनेक मान्यवर, अनेक प्रेक्षक इथे मात्र सज्ज होतात. सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. 21 धावा धावफलकावरती. अजून या षटकातील 4 बॉल शिल्लक आहेत. 21 धावा बनल्या गेल्यात. चांगला खेळ सध्याच्या घडीला राहिला आहे. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. आता कमबॅक करतोय सुनील देखील, चांगली गोलंदाजी करतोय मधाच्या आतमध्ये. मागील चेंडूवरती धावा बनल्या होत्या, परंतु आता इथे मात्र सुनीलचा हा बॉल आलाय डॉट. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत.
हो, प्रचंड वेग आणि वेगाने बीट केले बॅट्समनला. बॅक टू बॅक हा दुसरा बॉल आलाय डॉट. डॉट बॉलची समाप्ती होते. चांगला खेळ सध्याच्या घडीला आपण पाहतोय. सुनीलला चांगली गोलंदाजी करतोय, परंतु आता इथून मात्र धावांचा आलेख वाढवावा लागेल. ट्वेंटी 21 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. हो, फटका हा देखील फसलाय. डाऊन दी बॉल. विनय पाटील पोहोचतोय आणि विनयने इथे मात्र चांगला झेल टेपलाय. विकेटचं पतन. पहिला धक्का टीम रत्नागिरीला. फलंदाज बाद. दीवानी दिल ने मेरे दीवानी दीवानी मुझे अंतिम षटकामध्ये जबाबदारी त्याच्याकडे. ओ, इथे मात्र हाफ ट्रॅकर होता त्याच्यावरती. इथे मात्र चांगला फटका आणि चेंडू फरार होतोय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पहिल्या चेंडूवरती हा चौकार आणि धावसंख्या 26 वरती जाऊन पोहोचते. हो, प्रचंड वेग आहे. शरीरावरती चेंडू आदलतोय. अपील देखील झाली होती, परंतु पिचिंग आउटसाइड सांगत असताना ही एक लेग बायची धावफलकावरती मिळेल. 27 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या धावफलकावरती 27. 27 वनला गेल्यात. जो संघ इथून मात्र जिंकेल तो संघ फाईट करेल रियांश 11 या संघाच्या अगेन्स्ट. रियांश 11 संघाचे कॅप्टन्स आपण आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.
या सामन्यातील विजयी संघ लगेचच पुढील मॅच खेळेल, कारण की दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण खेळवला आहे. त्या अनुषंगाने इथे मात्र नेक्स्ट मॅच या सामन्यातील विजयी संघ फाईट करेल टीम रियांश 11 या संघाशी. पियुष पुनश सज्ज. हो, इथे मात्र पुल केलाय. चेंडू हवेत, डाऊन द बॉल, फिल्डर पोचतोय आणि यस, चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. विकेटचं पतन, फलंदाज होईल बाद. आता पुंडलिक वरती आता जबाबदारी असेल. चला, शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. पुणेशा मिस टायमिंग आहे, चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र आणखी एक विकेटचं पतन. तू चल मे आया अशी परिस्थिती महाराष्ट्र आतमध्ये. पुंडलिक 0 बाद. पवन शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. पवन स्ट्राईक एंडला. धावसंख्या धावफलकावरती 27 वरती कॉन्स्टंट आहेत. शेवटचे 2 बॉल. बॅक ऑफ द हँड, लेन खिचली आहे आणि इथे मात्र पाहावं लागेल नक्की घडलंय काय. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न झालाय आणि इथे मात्र धावबाच्या स्वरूपाने फलंदाज असेल बाद. शेवटचा बॉल आणि त्याच्यावरती हुक केलाय आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आणि इथे मात्र पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 31 धावा जिंकण्यासाठी आता 32 धावांची आवश्यकता गोल्डन स्पोर्ट्स टिटवाळा या संघाला.
गोलंदाज तयार. पहिल्याच बॉलवरती स्विच करण्याचा मनसुबा आखला होता चिंटू विश्वकर्माने, परंतु इथे मात्र मिळेल 22ची एक धाव. पुढील मॅच रियांश 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट या मॅचचा विजयी संघ असेल. तर टीम रियांश 11 कॅप्टन्स आपण लगेचच आमच्या मुख्य मंचावरती येऊन थांबायचं. आपण लगेचच टॉस देखील करणार आहोत. टीम रियांश 11चे कॅप्टन आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचा. योगेश शाहीनला, हो फटका दमदार आहे. आडव्या बॅटने ऑन साइडला आणि चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या दिशेनं. दमदार स्ट्रोक. पाहावं लागेल नक्की चौकार आहे की षटकार आहे. अंपायरच्या निर्णयाची वाट पाहिली जाईल आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. यास इट्स 4 चौकार. आणि इथे मात्र लेग बायची एक धाव धावफलकावरती अंकित केली जाईल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 6. जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष. 6 धावा इथे मात्र बनल्या जातात. वैभवला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकात चिंटू विश्वकर्माने त्याच्या सोबतीनं योगेश ही सलामीची जोडी. हो परफेक्टली यॉर्कर. क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी. दांडी दांडी गोल. यू मिस आय डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. नवीन फलंदाज अप्पू कुंगलेला आपण पाहतोय. अप्पू ऑन द मार्क. ओहो फुल टॉस आणि त्याच्यावरती फ्लिक केलाय. फ्लिक ऑन द रिस्ट. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येतोय. दमदार चौकार. ओ आता पुनश्चा फटका चांगला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. दमदार चौकार.
चला मॅच ऑन करायच्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी 32चं टार्गेट आहे. आणि आता दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज कुंडलिकवरती जबाबदारी. रियान्श 11 टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचा. या सामन्यातील विजयी संघ टीम रियान्श 11च्या अगेन्स्ट फाईट करेल. चला मॅच ऑन करा. जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका. तो स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. पहिलाच बॉल आलाय डॉट. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पुंडलिकला आपण पाहतोय आणि इथे मात्र पहिलाच डॉट बॉल पुंडलिकच्या माध्यमातून येतो आहे. 32 बनवायच्यात. पहिल्या षटकामध्ये बनल्या 14 धाबा. ओ इथे मात्र सॉफ्ट हँडने खेळलेत. एक चिकी सिंगल धावफलकावरती घेतली जाईल आणि स्ट्राईकवरती अप्पू कुंगलेला आणलाय. ज्याच्या पाठमधून आपण पाहिले तर लगोपाठचे 2 चौकार आले होते. अनेकदा आपल्या संघासाठी चांगला खेळ राहिलाय अप्पू कुंगलेचा. परंतु आज गोल्डन स्पोर्ट्स टिटवाला या संघाच्या माध्यमातून खेळताना आपण त्याला मधाच्या आतमध्ये पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी अजूनही 17 धावींची आवश्यकता. 16 बॉल आणि 17 धावा इथून मात्र बनवायच्या आहेत. 16 बॉल 17ची आवश्यकता. ओ फटका चांगला आहे. अप्पूच्या बॅट मधून हा धमाकेदार स्ट्रोक आहे. फिल्डर होते. फिल्डर के मस्तक को दस्तक देती हुई सीमा रेषा पार. षटकार. गोलंदाज भरकटतो ऑफस्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉल. हो फटका दमदार आहे. अप्पू कुंगले ए भाई नहीं मानने वाले. चेंडूला पाठवून दिला मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर. अस्मानी सुलतानी टोला. षटकार. तुला खेळून काढलाय. एक धाव तर आले. दुसरीचा प्रयत्न होईल का. परंतु आता स्वतःला थांबवलंय अप्पूने. कारण की त्याला देखील ठाऊक आहे इथे मात्र आता सहजरित्या सामना जिंकू शकतो. कारण की आता धावसंख्या धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी फक्त 3 धावींची आवश्यकता. 3 धावा इथून मात्र आता फक्त बनवायच्या जिंकण्यासाठी. स्ट्राईकला योगेश आहे. बॅक ऑफ द हँड पिच केला आणि इथे मात्र हा बॉल आलाय डॉट. अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त. 29 धावा जिंकण्यासाठी आता 12 बॉल आणि 3 धावींची आवश्यकता.
जे मास्टर 3 धावेंची आवश्यकता आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ओमकारवरती जबाबदाऱ्या. अप्पू स्ट्राईक एंडला सज्ज. ओ फटका चांगला अप्पूचा परंतु आता मिस टायमिंग डाऊन दी बॉल फिल्डर झेल ड्रॉप झाला. एक धाव तर घेतले. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. स्कोर इज लेवल. अवघ्या एका धावेची आवश्यकता आणि टीम रियांश 11 कॅप्टन आपण लगेचच यायचा आहे. यापुढील मॅच विजयी संघ अर्थातच गोल्डन स्पोर्ट्स टिटवाला विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. इथे मात्र एक धाव घेतल्या. सन्माननीय याज्ञिकजी राठोड यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. वेलकम. आपलं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. सामना संपलाय. सामना जिंकला टीम गोल्डन स्पोर्ट्स टिटवाळाने. चला टिटवाळा संघाच्या